नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पीके पब्लिकेशन या चॅनलवरती. मित्रांनो, आज आपण आरोग्यसेवक जी भरती आहे त्यामधील प्रश्नपत्रिका बघणार आहोत. 40 प्रश्नाला 80 गुण. चला मग सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, देवी या रोगाचा समूळ नायनाट जागतिक आरोग्य संघटनेने केव्हा जाहीर केले? देवी या रोगाचा समूळ नायनाट झाला असे जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केले. ते केव्हा जाहीर केले? 1978, 1980, 1977 आणि 1983. केव्हा जाहीर केले? 1977ला जाहीर केले. 1977. नंतरचा प्रश्न आहे, डॅप्सोन सल्फर ही औषधे कोणत्या रोगावर वापरली जातात? डॅप्सोन सल्फर ही औषधे, ऑप्शन आहे मलेरिया, डेंग्यू, क्षयरोग, कुष्ठरोग. कोणत्या रोगावर वापरतात? कुष्ठरोग या रोगावर डॅप्सोन सल्फर ही औषधे वापरतात. नंतरचा प्रश्न, क्षयरोग या आजारासाठी भारतात सध्या कार्यरत असलेला आरोग्य कार्यक्रम कोणता? भारतात सध्या क्षयरोग या आजारासाठी कोणता कार्यक्रम कार्यरत आहे? ऑप्शन आहे क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम, राष्ट्रीय रोग नियंत्रण कार्यक्रम, सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम आणि राष्ट्रीय रोग निवारण कार्यक्रम. कोणता कार्यक्रम सुरू आहे? सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम हा आरोग्य कार्यक्रम सध्या भारतात कार्यरत आहे क्षयरोग या आजारासाठी. नंतरचा प्रश्न, जागतिक परिचारिका दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ते सर्वांनाच माहीत आहे. 12 मेला जागतिक परिचारिका दिन आपण साजरा करत असतो. नंतरचा प्रश्न आहे, भारतातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेतील प्राथमिक आरोग्य केंद्राची स्थापना किती लोकसंख्येसाठी केली जाते? जी सार्वजनिक आरोग्य व्यवस्था आहे तिथं प्राथमिक आरोग्य केंद्र जर स्थापन करायचं असेल त्या गावातली लोकसंख्या किती लागते? ऑप्शन आहे 5,000 ते 10,000, 10,000 ते 20,000, 20,000 ते 30,000 लोकसंख्या आणि 40,000 ते 50,000 एवढी लोकसंख्या लागते. किती लोकसंख्या लागते प्राथमिक आरोग्य केंद्राची स्थापना करण्याकरिता? त्याचं उत्तर आहे 20 ते 30,000 एवढी लोकसंख्या लागते. 20 ते 30,000. ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. नंतरचा प्रश्न बघूया, जागतिक आरोग्य दिन केव्हा साजरा केला जातो? ऑप्शन आहे 7 मार्च, 7 एप्रिल, 10 एप्रिल आणि 12 जुलै. कधी केला जातो? 7 एप्रिलला जागतिक आरोग्य दिन साजरा केला जातो. नंतरचं बघूया, गोवरची लस बालकांना किती महिन्याच्या असताना द्यायची असते? जी गोवरची लस नवजात शिशूंना किंवा बालकांना दिली जाते ती किती महिन्याची असताना द्यायची असते? जन्मल्यानंतर लगेच 2.5 ते 3 महिने, 9 ते 12 महिने, 12 ते 18 महिने. कधी द्यायची असते ती? ती द्यायची असते 9 ते 12 महिने असते तोपर्यंत ही लस देता येते. नंतरचा प्रश्न आहे, शरीराच्या सर्व भागातील रक्त हृदयाकडे वाहून आणणाऱ्या रक्तवाहिन्यांना काय म्हणतात? शरीरातलं जे सर्व रक्त आहे ते हृदयाकडे वाहून आणणाऱ्या ज्या रक्तवाहिन्या असतात त्यांना काय म्हणतात? रक्तकेशिका, रोहिणी म्हणजे धमन्या, केशवाहिनी आणि शिरा. काय म्हणतात त्यांना? शिरा असे म्हणतात. जे शरीराचं रक्त असतं ते हृदयाकडे वाहून आणणाऱ्या शिरा. सन 1897 मध्ये ॲनाफिलीस जातीची मादी डासामुळे हिवतापाचे जंतू पसरतात असे कोणी सिद्ध केले? सन 1897 मध्ये ॲनाफिलीस जातीच्या मादीच्या डासामुळे हिवतापाचे जंतू पसरतात असं कोणी सिद्ध केलं? कोणत्या शास्त्रज्ञाने सिद्ध केलं? डॉक्टर रोनाल्ड रॉस, जोनास साल्क, डॉक्टर नोबेल, डॉक्टर लाव्हेरॉन. कोणी केलं? तर डॉक्टर रोनाल्ड रॉस यांनी असं सिद्ध केलं की ॲनाफिलीस जातीची मादी या डासामुळे हिवतापाचे जंतू पसरतात. नंतरचा प्रश्न बघूया आपण, भारतात सर्वप्रथम एड्सचे रुग्ण कोणत्या राज्यात आढळले? भारतात सर्वप्रथम एड्सचे रुग्ण हे, ऑप्शन आहे तामिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश. कोणत्या राज्यात आढळले? उत्तर आहे तामिळनाडू राज्यात.
सर्वप्रथम हे रुग्ण आढळले. नंतरचा प्रश्न, विषाणूपासून होणारा डेंग्यू हा आजार कोणत्या प्रकारच्या डासांपासून प्रसारित होतो? जो डेंग्यू आजार होता आपल्या विषाणूपासून तो कोणत्या डासापासून होतो? ॲनोफिलीस, क्युमेक्स, एडिस इजिप्ती यापैकी नाही. कोणत्या डासामुळे ते? एडिस इजिप्तीमुळे आपल्याला डेंग्यू हा रोग होतो. नंतरचा प्रश्न बघूया. शरीराचा तोल सांभाळण्याचे कार्य खालीलपैकी कोणाकडून केले जाते? जो आपण शरीराचा तोल सांभाळतो, पडता पडता उभं राहून जातो, कशाला पकडतो, हे जे सांभाळण्याचं कार्य करते ते कोणाकडून केले जाते? ऑप्शन आहे लहान मेंदू, मोठा मेंदू, चेतातंतू, चेतारज्जू. कोणाद्वारे केले जाते? लहान मेंदूद्वारे केले जाते. शरीराचा तोल सांभाळण्याचे कार्य हे लहान मेंदू करतो. नर मनुष्याचे गुणसूत्र कोणती? नर मनुष्याचे गुणसूत्र कोणती? XXXY, XO, YY आणि सर्वांनाच माहीत आहे कोणते आहे? X आणि Y. ही नर मनुष्याचे गुणसूत्र आणि लेडीजचे आहे XX. नंतरचा प्रश्न बघूया. महाराष्ट्रात कुठे हत्तीपाय संशोधन केंद्र आहे? पुणे, नागपूर, वर्धा, चंद्रपूर. कुठे आहे? वर्धा येथे. महाराष्ट्रात वर्धा येथे हत्तीपाय संशोधन केंद्र आहे. भूल देण्यासाठी कोणत्या रसायनाचा वापर करतात? हेलियम, क्लोरीन, कार्बन डायऑक्साईड, नाइट्रस ऑक्साईड. जे भूल देतात, सुगणी म्हणतात त्याला, ऑपरेशनच्या वेळेस किंवा डिलिव्हरीच्या वेळेस सिझरिंग करायचं असतं तर त्या भूल देण्यासाठी कोणत्या रसायनाचा वापर करतात? कोणत्या? नाइट्रस ऑक्साईड या रसायनाचा वापर करतात. नंतरचा प्रश्न बघूया. क्षयरोगाचे निदान अचूकपणे करण्याकरिता कोणती पद्धत सर्वात योग्य आहे? क्षयरोगाचं जर निदान करायचं असेल त्याकरता कोणती पद्धत योग्य आहे? रक्त तपासणी, शारीरिक तपासणी, थुंकीची तपासणी आणि क्षकिरण तपासणी. जे क्षयरोग आहे ते आपण थुंकीद्वारे तपासत असतो. थुंक आपली जमा करून त्याची तपासणी केली जाते आणि त्यानुसार ठरवल्या जाते त्यामधल्या किटाणूंनुसार क्षयरोग आहे की नाही आहे. म्हणजे क्षयरोगासाठी थुंकीची तपासणी ही पद्धत सर्वात योग्य आहे. नंतर सिकल सेल हा आजार कशाशी संबंधित आहे? पांढऱ्या रक्तपेशी, लाल रक्तपेशी, यकृताशी की हृदयाशी? सिकल सेल हा रक्ताचाच प्रकार आहे आणि तो लाल रक्तपेशीशी निगडीत आहे, संबंधित आहे. कोणत्या? लाल रक्तपेशी. नंतरचा प्रश्न बघूया. जागतिक कॅन्सर दिवस केव्हा साजरा केला जातो? जागतिक कॅन्सर दिवस 18 फरवरी, 26 एप्रिल, 4 फरवरी, 1 डिसेंबर. कधी साजरा केला जातो? 4 फरवरीला जागतिक कॅन्सर दिवस साजरा केला जातो. नंतर बघूया. बेशुद्ध रुग्णाचे डोक्याची पातळी ही पायापेक्षा कशी ठेवावी? बेशुद्ध जो रुग्ण असतो त्याच्या डोक्याची पातळी पायापेक्षा कशी असावी? वरती असावी, खाली ठेवावी, समांतर ठेवावी की यापैकी नाही? जो व्यक्ती बेशुद्ध असेल तर त्याचं डोकं हे पायापेक्षा खालच्या दिशेला असावे, म्हणजे रक्तपुरवठा योग्य प्रकारे होईल. AFP तीव्र अर्धांगवायू पोलिओची सुरुवात झाल्यावर किती दिवसात आरोग्य कार्यकर्त्यांनी 24 तासाच्या अंतराने विष्ठेचे 2 नमुने गोळा करावेत? AFP तीव्र अर्धांगवायू पोलिओची जर सुरुवात झाली असेल तर ते किती दिवसाचे आरोग्य कार्यकर्त्याने 24 तासाच्या अंतराने विष्ठेचे नमुने घ्यायचे असतात? ऑप्शन आहे 10 दिवस, 12 दिवस, 14 दिवस, 18 दिवस. किती दिवसात? 14 दिवसात. त्या अर्धांगवायू पोलिओची सुरुवात झाल्यावर 14 दिवसात 24 तासाच्या अंतराने विष्ठेचे 2 नमुने गोळा करावेत.
मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? यकृत, हृदय, फुफ्फुस, मोठे आतडे. कोणती आहे मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी? ते आहे यकृत. यकृत हे सर्वात मोठी ग्रंथी आहे मानवी शरीरातील. नंतरचा प्रश्न बघूया. नेत्रभिंग जेव्हा अपारदर्शक होतो तेव्हा निर्माण होणारा रोग कोणता? नेत्रभिंग जेव्हा अपारदर्शक होतो तेव्हा निर्माण होणारा रोग दोष मोतीबिंदू, काचबिंदू, रातांधळेपणा आणि अंधत्व. काय ते अपारदर्शक होते नेत्रभिंग तेव्हा? मोतीबिंदू हा दोष निर्माण होतो. कर्करोगावर उपचार करताना कोणत्या धातूचा उपयोग करतात? कर्करोगावर जो उपचार केला जातो त्यामध्ये कोणता धातू वापरला जातो? आयोडीन, लोह, कोबाल्ट, निकेल. कोणता धातू वापरतात? कोबाल्ट धातूचा उपयोग हा कर्करोगावर उपचार करताना केला जातो. नंतरचा प्रश्न. रक्तदाब मोजण्याचे साधन कोणते? सस्पेक्टोमॅनोमीटर, स्फिग्मोमॅनोमीटर, मॅनोमीटर, कॅलरीमीटर. काय याचं योग्य उत्तर? स्फिग्मोमॅनोमीटर म्हणजेच रक्तदाब मोजण्याचे साधन. ज्याद्वारे आपण BP चेक करतो त्याला स्फिग्मोमॅनोमीटर असे म्हणतात. अनुवांशिकता हे कोणत्या गुणसूत्राद्वारे सूचित होते? अनुवांशिकता हे सर्वांनाच माहीत आहे. DNA द्वारे अनुवांशिकता DNA गुणसूत्राद्वारे सूचित होते. नंतरचा प्रश्न. बाळाला प्राथमिक लसीकरण कोणत्या वयापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे? जे बाळाला प्राथमिक लसीकरण दिले जाते तो कोणत्या वयापर्यंत होणं अपेक्षित आहे? ऑप्शन आहे 1 वर्षाच्या आत, 2 वर्षाच्या आत, 5 वर्षाच्या आत आणि 10 वर्षाच्या आत. आणि याचं योग्य उत्तर आहे 1 वर्षाच्या आत बाळाला प्राथमिक लसीकरण पूर्ण होणे अपेक्षित आहे. नंतरचा प्रश्न. प्रौढ माणसाच्या शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण प्रति 100 मिली रक्तात किती असते? 10 ग्रॅम, 14 ग्रॅम, 16 ग्रॅम आणि 20 ग्रॅम. किती असते प्रौढ माणसाच्या शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण 100 मिली रक्तात? 14 ग्रॅम हिमोग्लोबिन असते. नंतर शरीरातील कोणत्या ठिकाणी फॅट जमा होते म्हणजे चरबी जी जमा होते, लठ्ठपणा जो म्हणतो आपण, तो कोणत्या ठिकाणी जास्त प्रमाणात जमा होतो? ब्रेन, लिव्हर, मसल्स, ॲडिपोज टिश्यू. कुठे जमा होतात? ॲडिपोज टिश्यूमध्ये फॅट जी चरबी आहे ती जमा होते. नंतरचा प्रश्न. उच्च रक्तदाब हा सर्वसाधारण किती रक्तदाबापेक्षा जास्त असल्यास सांगितला जातो? 100/60, 100/90, 120/80, 160/95. जो उच्च रक्तदाब हा सर्वसाधारण रक्तदाबापेक्षा जास्त असल्यास सांगितला जातो तो आहे 160 ते 95. 120 ते 80 हा तर नॉर्मल रक्तदाब आहे. याच्यापेक्षा कमी असला तर कमी रक्तदाब आणि जास्त असल्यास उच्च रक्तदाब. 120 ते 80 हा साधारण आहे आणि 160 ते 95 हा जो रक्तदाब आहे एवढा रक्तदाब असला याच्यापेक्षा जास्त असला तर उच्च रक्तदाब सांगितला जातो. नंतरचा प्रश्न आहे. कायमस्वरूपी कुटुंब नियोजन पद्धतीमध्ये कोणत्या पद्धतीचा वापर केला जातो? जर कायमस्वरूपी कुटुंब नियोजन करायचं असेल तर कोणती पद्धत वापरणं योग्य आहे? तांबी, निरोध, गर्भनिरोधक गोळ्या आणि पुरुष नसबंदी. कोणती पद्धत योग्य राहील? तर पुरुष नसबंदी ही कायमस्वरूपी कुटुंब नियोजन पद्धत आहे. नंतर माता मृत्यू, नवजात अर्भक मृत्यू दर कमी करण्यासाठी केंद्र शासन राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत कोणती योजना राबवितात? जे माता मृत्यूचं प्रमाण आहे, नवजात बालकाचं, अर्भकाचं जो मृत्यू होतो जो ह्या दर आहे हा कमी करण्यासाठी शासनाने राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत कोणती योजना राबविली आहे? नवसंजीवनी योजना, जननी सुरक्षा योजना, बालसंगोपन योजना आणि बालिका समृद्धी योजना. कोणती योजना राबवली आहे?
जननी सुरक्षा योजना ही शासन राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाअंतर्गत राबवत आहे. नंतरचा प्रश्न, रक्षिता ही बाईक ॲम्ब्युलन्स खालीलपैकी कोणत्या संस्थेने बनवलेली आहे? रक्षिता ही बाईक ॲम्ब्युलन्स DRDO, इस्रो, IMS यापैकी नाही. कोणी बनवली आहे ही? DRDOने रक्षिता ही बाईक ॲम्ब्युलन्स बनवलेली आहे. महाराष्ट्रात कोणती आरोग्य संस्था सर्वात खालच्या ठिकाणी कार्यरत असते? रुग्णालय, प्राथमिक आरोग्य विद्यालय, वैद्यकीय महाविद्यालय, उपकेंद्र. कोणतं आहे? उपकेंद्र. महाराष्ट्रात सर्वात खालची संस्था म्हटलं तर उपकेंद्र आहे गाव पातळीवर. नंतरचा प्रश्न, आधुनिक आवर्त सारणीत घन व आवर्त यांची अनुक्रमिक संख्या किती असते? आधुनिक आवर्त सारणीत 18ला 7. हे तर सर्वांनाच माहिती. 18ला 7. 18ला 7 ही आवर्त सारणी घन व आवर्ते यांची संख्या असते. मिशन इंद्रधनुष्य कशाशी संबंधित आहे? लसीकरण, जलसंवर्धन, कृत्रिम प्रत्यारोपण, प्रसूती विभाग. कशाशी संबंधित आहे? लसीकरणाशी. मिशन इंद्रधनुष्य हे लसीकरणाशी संबंधित आहे. नंतरचा प्रश्न, हाडांचा अभ्यास करण्याच्या शास्त्राला काय म्हणतात? हाडांचा जो अभ्यास आपण करतो त्या शास्त्राला काय म्हणतात? न्यूरोलॉजी, सायकोलॉजी, हेमॅट्रोलॉजी, ॲस्टिओलॉजी. काय म्हणतात? हाडांचा अभ्यास करण्याच्या शास्त्राला ॲस्टिओलॉजी असे म्हणतात. मेरा इंडिया अभियान हे अभियान कोणत्या रोगाच्या निर्मूलनासाठी सुरू करण्यात आले? कॅन्सर, कॉलरा, मधुमेह आणि क्षयरोग. मेरा इंडिया अभियान हे अभियान कशासाठी सुरू करण्यात आले? मधुमेह म्हणजे शुगर या रोगासाठी सुरू करण्यात आलेले आहे. भारत सरकारने पहिले राष्ट्रीय मानसिक आरोग्य धोरण कोणत्या वर्षी जाहीर केले? 2010, 2012, 2014, 2018. कोणत्या वर्षी केले? 2014 या वर्षी भारत सरकारने पहिलं आपलं राष्ट्रीय मानसिक आरोग्य धोरण जाहीर केले होते. नंतरचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या योजना अंतर्गत गरोदर असण्याच्या महिन्यात महिलांना शेवटच्या दिवसात काम करावे लागू नये म्हणून ₹5,000 दिले जातात? कोणत्या योजनेअंतर्गत गरोदर महिलांना जे 9 महिन्याची प्रसूती काळ असतो तिचा त्यामध्ये ₹5,000 दिले जातात? प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व योजना, प्रधानमंत्री जन औषधी योजना, प्रधानमंत्री स्वाधार योजना, प्रधानमंत्री मातृवंदन योजना. कोणती योजना आहे ही? प्रधानमंत्री मातृवंदन योजनेअंतर्गत महिलांना ₹5,000 दिले जातात, ज्यामध्ये त्यांना गरोदर असताना काम करण्याची गरज पडू नये म्हणून. भारत सरकारने कोणत्या वर्षीपासून मौखिक पोलिओ कार्यक्रमासोबत इंजेक्शनद्वारे लसीकरण कार्यक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला? कोणत्या वर्षीपासून? आपण तोंडाद्वारे जे पोलिओ देतो त्यासोबत इंजेक्शनद्वारेही लसीकरण एकत्र करण्याचा कार्यक्रम करण्याचा निर्णय घेतला आहे. तर ऑप्शन आहे 30 नोव्हेंबर 2011, 30 नोव्हेंबर 2015, 1 जानेवारी 2016 आणि 26 फरवरी 2016. कधीपासून केलेला आहे? तर 30 नोव्हेंबर 2015 पासून भारत सरकारनं पोलिओसोबतच लसीकरणही दिले जावे म्हणजे दोन्ही गोष्टी एकत्रित एकाच वेळी करण्याचा कार्यक्रम हाती घेण्याचा निर्णय हा 30 नोव्हेंबर 2015ला घेतलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आपले आरोग्य सेवक भरतीतील प्रश्न 40 प्रश्न. या प्रश्नपत्रिकेसोबतच आणखी प्रश्नपत्रिका हवी असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.